नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अँगल अँड इट्स मेजरमेंट या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.2 यातील पहिले 4 प्रश्न आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत। त्यातील पहिला प्रश्न, फाइंड द लेंथ ऑफ ॲन आर्क। आपल्याला आर्कची लेंथ फाइंड आउट करायची आहे ऑफ अ सर्कल विच सबटेंड्स ॲन अँगल ऑफ 108 डिग्रीचा। सेंटरवर 108 डिग्रीचा अँगल होतोय। सपोज हा अँगल किती आहे, 108 डिग्रीचा। हा थीटा म्हणजे अँगल दिलेला आहे आपल्याला 108 डिग्रीचा। ॲट दी सेंटर ऑफ रेडियस ऑफ अ सर्कल इज 15 सेंटीमीटर। या सर्कलची रेडियस किती आहे, 15 सेंटीमीटर। तर आपल्याला या अँगलने कव्हर केलेला आर्क एवढा आहे, बरोबर आहे। तर या आर्कची लेंथ काय आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे। आर्कची लेंथ म्हणजे काय असेल, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स असणार आहे। सपोज सेंटर ओ आहे, ए बी आर्कची आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आहे। त्यासाठी फॉर्म्युला आहे, आर्कची लेंथ आपण एसने इंडिकेट करणार आहोत। एसची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे। तर रेडियस आर आणि थीटा यांचा मल्टिप्लिकेशन। आर्क लेंथ म्हणजे काय, रेडियस आणि हा थीटा यांचा मल्टिप्लिकेशन। सोल्युशन, आर्कची लेंथ असेल तर हे डिस्टन्स असणार आहे ए टू बी, हे डिस्टन्स। परंतु आर्कचं मेजरमेंट असेल तर हा अँगल असेल। आर्कचं मेजरमेंट आणि आर्कची लेंथ म्हणजे काय, आर्कचं मेजर म्हणजे हा सेंट्रल अँगल, परंतु आर्कची लेंथ आपल्याला इथे विचारलेली आहे। आर्कची लेंथ म्हणजे ए पासून या बी पर्यंत ही लेंथ आपल्याला किती आहे फाइंड आउट करायची आहे। त्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे, एस इक्वल टू आर इंटू थीटा। या फॉर्म्युल्यासाठी थीटा हा रेडियनमध्ये असायला पाहिजे। येथे डिग्रीमध्ये दिलेला आहे, हा थीटा आपल्याला रेडियनमध्ये रूपांतर करावं लागेल। सोल्युशन, आपल्याला आर्कची लेंथ फाइंड आउट करायची आहे म्हणजे यस, बरोबर आहे। यसची व्हॅल्यू किती आहे ती फाइंड आउट करायची आहे। रेडियस दिलेली आहे 15 सेंटीमीटर आणि थीटा दिलेला आहे 108 डिग्री। याची आपल्याला रेडियनमध्ये करायचं असेल तर याच अँगलला आपल्याला π/180 ने डिवाइड करावं लागेल, तर डिग्रीचे रेडियन होतील, बरोबर आहे। दोन्ही नंबरला आपण या 36 ने डिवाइड करू म्हणजे 3चा भाग जाईल आणि इथे 5 होतील, बरोबर आहे। या दोन्ही नंबरला 36 ने आपण डिवाइड केलं तर 3 आणि 5 होईल, म्हणजे 3π/5 हे रेडियनमध्ये होतील, बरोबर आहे। आता थीटा आपण कॅल्क्युलेट केला रेडियनमध्ये। फॉर्म्युला एस इक्वल टू आर थीटा। वी नो आर्कची लेंथ म्हणजे एस इक्वल टू आर इंटू थीटा। व्हॅल्यू पुट करू, आरची व्हॅल्यू 15 आणि थीटा काढलेला आहे 3π/5, बरोबर आहे। 5 ने 15 कॅन्सल करू तर हे 3 होतील, म्हणजे 3 इंटू 3 9π होईल, 9π। लेंथ असल्यामुळे युनिट काय लिहायचं आपल्याला, सेंटीमीटर, कारण रेडियस पण सेंटीमीटरमध्ये आहे, 9π सेंटीमीटर। या आर्कची लेंथ किती असेल, 9π सेंटीमीटर। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, दी रेडियस ऑफ अ सर्कल इज 9 सेंटीमीटर। एक सर्कल आहे, त्याची रेडियस समजा 9 सेंटीमीटर आहे। ही रेडियस आहे 9 सेंटीमीटर। येथे आपल्याला लेंथ ऑफ आर्कची लेंथ फाइंड आउट करायची आहे। धिस सर्कल व्हिच कट्स ऑफ अ कॉर्ड ऑफ लेंथ इक्वल टू लेंथ ऑफ रेडियस। एक अशी कॉर्ड घ्यायची आपल्याला की तिची लेंथ किती आहे, ते रेडियस एवढी आहे, म्हणजे ही पण कॉर्ड 9 सेंटीमीटर लेंथची आहे आणि ही पण रेडियस होईल, बरोबर आहे। तर आपल्याला या आर्कची लेंथ फाइंड आउट करायची। एवढा आर्क, या आर्कची लेंथ काय असेल, सपोज ए आणि बी पॉईंट घेतले आपण, तर ए टू बी ही जी लेंथ आहे ती एस होईल, बरोबर आहे। तर एसची व्हॅल्यू किती आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे। इथे आपल्याला थीटा दिलेलं नाही आहे, परंतु ही पण रेडियस आहे, ही पण रेडियस आहे, म्हणजे 9 सेंटीमीटर, बरोबर आहे। आणि ही जी कॉर्ड आहे, या कॉर्डची पण लेंथ किती आहे, 9 सेंटीमीटर, म्हणजे या तीनही साईड्स इक्वल होतील। या ट्रायंगलचा विचार केला तर ट्रायंगल ओ ए बीमध्ये AO, OB आणि AB या तीनही साईड इक्वल आहेत, म्हणजे हा ट्रायंगल कोणता आहे,
इक्विलॅटरल, बरोबर आहे. आणि इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये प्रत्येक अँगल हा 60 डिग्रीचा असतो, बरोबर आहे. म्हणजे येथे थिटाची व्हॅल्यू आपल्याला येथे माहिती झालेली आहे. थिटा आपल्याला दिलेला नव्हता, आपण थिटाची व्हॅल्यू 60 डिग्री आहे म्हणून फाइंड आउट केलेली आहे, बरोबर आहे. कारण हा ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. पहा आपल्याला आर्कची लेंथ फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे, आर इंटू थिटा, बरोबर आहे. आता थिटा पण माहिती आहे आणि रेडियस पण माहिती आहे, म्हणजे आपल्याला आर्कची लेंथ फाइंड आउट करता येईल. पहा सोल्युशन. हेअर रेडियस किती आहे, 9 सेंटीमीटर, बरोबर आहे. समजा लेट आर्क ए बी, हा ए बी जो आर्क आहे तो एवढी कॉर्ड कट करतो, बरोबर आहे. केवढी कॉर्ड, जेवढी रेडियसची लेंथ आहे तेवढी. पहा आर्क ए बी कट्स ऑफ अ कॉर्ड equal to radius. Therefore AO ची लेंथ इक्वल आहे OB ची लेंथ आणि इक्वल आहे AB ची लेंथ, बरोबर आहे. Therefore ट्रायंगल AOB is an equilateral triangle. हा इक्विलॅटरल ट्रायंगल होईल किंवा इक्विअँग्युलर ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल. देअरफॉर अँगल AOB हा अँगल किती असेल, 60 डिग्रीचा, बरोबर आहे. आपल्याला रेडियनमध्ये पाहिजे, आपण रेडियनमध्ये कन्वर्ट करू. 60ला π/180ने मल्टिप्लाय करावं लागेल, तर हे आता रेडियन होतील, बरोबर आहे. 60ने डिवाइड करू तर हे 3 म्हणजे π/3, 60 डिग्री म्हणजे π/3 रेडियन, बरोबर आहे. आता आपल्याला आर्कची लेंथ फाइंड आउट करायची. फॉर्म्युला नाऊ आर्क लेंथ इक्वल टू रेडियस इंटू थिटा. रेडियस किती आहे 9 आणि थिटा आहे π/3, बरोबर आहे. 3ने डिवाइड करू 9ला म्हणजे 3. आन्सर काय येईल 3 पाय. इथे 3 पाय रेडियन नाही लिहायचं आपल्याला, कारण आर्कची लेंथ आहे, लेंथ असल्यामुळे सेंटीमीटर लिहायचं आहे. देअरफॉर आर्क लेंथ इज 3 पाय सेंटीमीटर. ही लेंथ किती असेल A to B 3 पाय सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, फाइंड द अँगल इन डिग्री. पहा येथे आपल्याला अँगल डिग्रीमध्ये फाइंड आउट करायचा आहे. अँगल डिग्रीमध्ये फाइंड आउट करायचा आहे आणि आपल्याला त्या सर्कलच्या आर्कची लेंथ 15 सेंटीमीटर दिलेली आहे. आर्कची लेंथ आहे 15. सपोज एवढी लेंथ किती आहे 15 सेंटीमीटर. सपोज आर्क AB घेऊ आपण, तर एवढी लेंथ 15 सेंटीमीटर दिलेली आहे आपल्याला, म्हणजे एसची व्हॅल्यू किती आहे 15 सेंटीमीटर. आर्कची लेंथ 15 सेंटीमीटर आणि रेडियस दिलेली आहे 25 सेंटीमीटर. ही रेडियस, सपोज हा सेंटर घेतला O, तर O to B ही रेडियस किती होईल 25 सेंटीमीटर. तर आपल्याला अँगल डिग्रीमध्ये फाइंड आउट करायचा आहे. हा जो अँगल होतो आहे या आर्कमुळे, एवढा जो अँगल होतो आहे, हा अँगल थिटा डिग्रीमध्ये किती असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पहा फॉर्म्युला कोणता आहे, S इक्वल टू R इंटू थिटा, बरोबर आहे. थिटाची व्हॅल्यू आपल्याला यावरून काढता येईल, S/R होईल, बरोबर आहे. सोल्युशन. हेअर रेडियस किती आहे 25 सेंटीमीटर आणि आर्कची लेंथ म्हणजे S. पहा काही टेक्स्टबुकमध्ये S ऐवजी L पण आहे, पहा म्हणजे स्मॉल Lने इंडिकेट करतात, आपण Sने करणार आहोत. पहा आर्कची लेंथ आहे 15 सेंटीमीटर. तर आपल्याला थिटा फाइंड आउट करायचा आहे आणि तो पण डिग्रीमध्ये फाइंड आउट करायचा आहे, बरोबर आहे. वी हॅव किंवा वी नो, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे S इक्वल टू R इंटू थिटा, बरोबर आहे. Sची व्हॅल्यू म्हणजे 15, R 25 आणि इंटू थिटा, बरोबर आहे.
देअरफॉर थिटा इक्वल टू काय होईल, 15ला ह्या 25ने डिवाईड करावं लागेल, बरोबर आहे. देअरफॉर थिटा इक्वल टू 5ने डिवाईड करू 3 आणि 5 होईल, 3/5, परंतु हा थिटा कसा आहे, रेडियनमध्ये आलेला आहे. 3/5 आपल्याला डिग्रीमध्ये विचारलेला आहे, बरोबर आहे. कारण या फॉर्म्युल्यामध्ये थिटा हा रेडियनमध्ये असतो, बरोबर आहे. म्हणजे आलेला थिटा आपला रेडियनमध्येच आहे, बरोबर आहे. आता आपल्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर याच अँगलला डिग्रीमध्ये करण्यासाठी 180/πने मल्टिप्लाय करावं लागेल. 5ने डिवाईड करू तर हे 36 होतील, बरोबर आहे. 36 × 3 म्हणजे 108 होईल, 108 आणि π. आन्सर एवढं काढलं तरी चालेल, हे डिग्रीमध्ये आलेलं आहे. आता हे डिग्री झालेले आहेत. किंवा हे जर कॅल्क्युलेशन केलं आपण 108ला पाय म्हणजे 3.14 ही व्हॅल्यू काढली तर ती व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. हे आन्सर मिळेल आपल्याला. थिटा आहे हे पण डिग्रीमध्ये असतील. आन्सर हे काढलं तरी चालेल. किंवा पाय म्हणजे 3.14, 108ला 3.14ने डिवाईड केलं तर हे आन्सर मिळेल आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. अ पेंडुलम ऑफ लेंथ. सिंपल पेंडुलम आपण एक्सपेरिमेंटमध्ये पाहिलेला आहे. याप्रमाणे पेंडुलम असतो. हा रोटेट करतोय, ऑसिलेट होतोय. इकडे जातोय, इकडे येतोय, पुन्हा इकडे जातोय, इकडे येतोय. असा सिंपल पेंडुलम असा रोटेट होतोय म्हणजे ऑसिलेट होतोय. तर येथे येईल, नंतर येथे येईल, येथे कर्व तयार होईल, बरोबर आहे. असा कर्व तयार होईल तर हा आर्क होईल, बरोबर आहे. म्हणजे या पेंडुलमची पाथ लेंथ होईल. या पेंडुलमची ही काय होईल, पाथ लेंथ. म्हणजे एवढ्याच भागामध्ये तो मूवमेंट करतोय. म्हणजे सर्कल जर विचारात घेतला आपण, असा सर्कल जर विचारात घेतला, पूर्ण सर्कल, तर एवढा आर्क होईल, बरोबर आहे. तर या आर्कची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हणजे या पेंडुलमची पाथ लेंथ. इथे अँगल तयार होतोय. हा पेंडुलम येथे येईल, पुन्हा येथे येईल, नंतर येथे येईल. पण ही मूवमेंट होत असताना येथे अँगल होतोय आपल्याला 18 डिग्रीचा. डिग्रीमध्ये अँगल आहे, हा अँगल होतोय 18 डिग्रीचा. तर आणि रेडियस पण दिलेली आहे आपल्याला. रेडियस म्हणजे अ पेंडुलम ऑफ लेंथ, पेंडुलमची लेंथ, ही लेंथ किती आहे, 14 सेंटीमीटर. सर्कल जर आपण विचारात घेतलं तर हे रेडियस होईल, बरोबर आहे. म्हणजे पेंडुलमची जी लेंथ आहे ती या सर्कलची रेडियस होईल. म्हणजे येथे आपल्याला आरची व्हॅल्यू माहिती आहे 14 सेंटीमीटर, बरोबर आहे. पाथ लेंथ म्हणजे एसची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आणि थिटा दिलेला आहे तो डिग्रीमध्ये आहे 18 डिग्री, बरोबर आहे. सोल्युशन गिवन हेअर आर 14 सेंटीमीटर आहे, 14 सेंटीमीटर. पाथ लेंथ म्हणजे एसची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, बरोबर आहे. आणि थिटा दिलेला आहे 18 डिग्रीचा. थिटा रेडियनमध्ये करण्यासाठी π/180ने आपण मल्टिप्लाय करणार, तर हे रेडियन होतील, बरोबर आहे. 18ने डिवाईड करू, हे 10 होतील. म्हणजे π/10. थिटा किती येईल, π/10 रेडियन. आता आपल्याला पाथ लेंथ फाइंड आउट करता येईल. पाथ लेंथ ऑफ पेंडुलम. म्हणजे ही कन्सेप्ट लक्षात यायला पाहिजे. या पेंडुलमची पाथ लेंथ म्हणजे एवढा आर्क तयार होतोय. आणि पेंडुलमची जी लेंथ आहे म्हणजे या सर्कलची रेडियस होईल, बरोबर आहे. इक्वल टू आर इंटू थिटा. रेडियस 14 आणि थिटा π/10. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला थिटा हा रेडियनमध्ये पाहिजे, डिग्रीमध्ये दिलेला आहे, त्यामुळे आपण रेडियनमध्ये करून घेतलेला आहे. आणि ती व्हॅल्यू आपण इथे पुट केली. 2ने डिवाईड करू तर हे 7 होतील आणि हे 5 होतील. म्हणजे 7π/5. 7π/5. लेंथ आहे त्याच्यामुळे युनिट काय लिहिणार आपण, सेंटीमीटर. आन्सर असं काढलं तरी चालेल. किंवा 7π म्हणजे
पायची व्हॅल्यू 3.14 आणि 7ने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. पहा हा मल्टिप्लिकेशन करू. 21.98 किंवा असा आन्सर काढता येईल आपल्याला 21.98. कारण 7ला 3.14ने मल्टिप्लाय केलं आपण, आन्सर हे आलं 21.98 आणि अपॉन 5. पहा हे जर कॅल्क्युलेशन केलं तर 4.4 मिळेल आपल्याला. 4.4 सेंटीमीटर असं लिहिलं तरी चालेल किंवा हे आन्सर काढलं तरी चालेल. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.